सॉरी काका, पण मी तरी काय करू? मीरा सुखात नाही असंच वाटतंय मला. तिने माझ्याकडे परत यावं असं वाटतंय म्हणून. शांत हो. नाही, तुझे विचार नाही तर तुझ्या भावना मात्र कळतात मला. आता हा फोटो तुझा नाहीये असं तर तू म्हणू शकत नाहीस. हा माझाच फोटो आहे, पण यात बस बस, मला एवढंच पुरेसं आहे. माझं चुकलं ग. या दिवशी तुला घरातनं बाहेर हाकलून द्यायला हवं होतं. माझा निर्णय चुकला. असं काही नाहीये. गप्प बस. तू बोलण्याचा अधिकार गमावून बसलेली आहेस. दुर्वा तुझ्याबद्दल इतकं छान बोलत होती, मलाच वाटायला लागलं होतं की मी तुझ्यावर एवढा अन्याय केलाय की काय. तुझ्याबद्दल माझी मतं बदलायला लागली होती आणि तेवढ्यात हा मला फोटो दिसला. रोज भेटतेस अशा पद्धतीने? मी भेटायला गेलेच नव्हते त्याला. माझी खरंच काही चूक नाहीये यार. मी ठरवणार. असं नका बोलू प्लीज. एकदा ऐका माझं. मी दुर्वाची शपथ घेऊन सांगते. दुर्वाला मध्ये आणायचं नाही, अजिबात नाही. हा मामला आपल्या दोघांमधला आहे. देवाशिष कामाचा निर्णय कधी चुकत नाही अशी ख्याती आहे माझी. पण आज मात्र तू माझा निर्णय चुकवलास. पण आता मला माझा निर्णय अचूक ठरवावा लागला, बदलावा लागणार. तुमचा निर्णय चुकलेला नाहीये. एकदा ऐकून घ्या माझं. मला काय म्हणायचंय. मी आता मात्र निर्णय बदलणार मी. हात सोडते तुमच्या समोर. प्लीज मला रस्त्यावर आणू नका. नाही, रस्त्यावर आणणार नाही मी तुला. रस्त्यावर अजिबात आणणार नाही. घरातच राहणार तू. पण यापुढे तू घराच्या बाहेर कधीच पडणार नाहीस. तुझी शाळा आजपासून बंद. हा मोबाईल बंद. एकतर माझा निर्णय अचूक ठरेल किंवा तू घराबाहेर जाशील. एकदा ऐकून तरी घ्या माझा तो फोटो. चालायला लाग. किती वेळा सांगू? आता अरे काय झालं? मग बाबा काहीतरी बोलत होते आता. मी आज मीराला भेटलो. हा मग मला म्हणाली ती यापुढे भेटायला येऊ नकोस म्हणून. याआधी निदान दिसत तरी होती ती. तिला पाहिलं की दिवस छान जायचा माझा. तिला बघावं असं वाटतं पण मला कळत नाहीये मी काय करू. दादा एक काम कर. तू तिला लवकरात लवकर आता विसर. असं कसं विसर? मी तिला कितीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी तिची आठवण येतेच मला. अरे दादा कळतंय मला, पण आता काही होऊ शकत नाहीये. मग तुझ्या अशा वागण्यामुळे तुला आणि तिला त्रास होऊ नये इतकंच वाटतंय मला. अथर्व, मला फक्त एकदाच भेटायचंय तिला, एकदाच. अरे बास कर दादा आता. बाबा मगाशी चिडले होते ना, आता मला सुद्धा तुझा राग यायला लागलाय. हे बघ, यापुढे तू मीराताईला भेटणार नाहीयेस. एक काम कर, मला प्रॉमिस कर. प्रॉमिस.
मी नाही भेटणार तिला. ए अथर्व, उद्या शेवटचं भेटतो. नाही नाही, मी पुन्हा कधीच विषय नाही काढणार, तिला भेटणारही नाही. फक्त एकदा तिला हे सगळं सांगायचंय मला, प्लीज. ठीक आहे दादा, पण उद्या शेवटचा प्लीज. प्रॉमिस. आपला खोटेपणा लपवण्यासाठी तुला ओरडण्याची आणि चिडण्याची मदत घेतेस. आता तर माझी खात्री आणि मी म्हणू शकतो की तू अजिबात खुश नाहीयेस. खोटं बोलतेस तू. देवाशिष कामाचा निर्णय कधी चुकत नाही अशी ख्याती आहे माझी. पण यापुढे तू घराच्या बाहेर कधीच पडणार नाहीस. तुझी शाळा आजपासून बंद. तुमचा निर्णय चुकलाय. तुमच्याकडे अजूनही वेळ आहे. तुम्ही इथून निघून जा. काय झालं? तू का उठलीस? तू झोप बघू. झोप. तू रडतेस. काय झालंय मला सांग. अगं नाही, खरंच काही नाही. झोप लागत नव्हती ना म्हणून उठून बसले. तू झोप ना बाळा. मग तू एक काम कर, तू माझ्या मांडीवर झोप, मी तुला थोपटते, म्हणजे तुला लगेच झोप लागेल. दुर्वा, खरंच नको. तू झोप बघू. नाही नाही, तू झोप. अगं असं अगं तू झोप, तुला खरंच दुर्वा. झोप लागेल. झोप. मी ना तुला एक गोष्ट सांगते. एका राज्यात ना एक राजकन्या असते. ती खूप सुंदर असते. ती कधीच कोणाला दुखवत नाही, सगळ्यांचं ऐकते. म्हणून सगळे तिच्यावर खूप प्रेम करत असतात. ती खूप चांगली असते, अगदी तुझ्याच सारखी. एकदा काय होतं, त्या राज्यात ना एक राजकुमार येतो. तो पण खूप चांगला असतो. तो ना कायम एक ब्लू व्हाईट घालत असतो. त्याच्याकडे ना एक मस्त पांढरा घोडा असतो. आदित्य, कुठे निघालास? माझं एक काम आहे, आलोच. अरे हो, पण नाश्ता तर करून जा ना. नाही नको, आधीच मला उशीर झाला. बाय. असं कुठे निघालायस तू? माझं एक काम आहे आणि मी का चाललोय, कुठे चाललोय, कशासाठी चाललोय हे सगळं तुला सांगण्याची गरज नाही वाटत आहे मला. ओके, नको सांगूस. पण मला तुला एक सांगायचंय. म्हणजे तू ज्या कामासाठी जातोयस त्याला आता उशीर झालाय. म्हणजे उशीर झालाय तर कदाचित तुझं काम होणार नाही आता. तुला माहिती आहे का मी कुठे चाललोय तर? मला तुझ्याविषयी सगळंच माहित असतं. तुझं माझ्यावर प्रेम नसलं ना तरी माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझी फालतूची बडबड ऐकायला वेळ नाहीये माझ्याकडे. काय हेच तर चुकतं ना तुझं. तू प्रत्येक वेळी माझ्या प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष करत असतो. ऐक ना, नको जाऊस ना. हे बघ, तुलाच पश्चाताप होईल. म्हणजे काय केलंयस तू? मी काहीही केलेलं नाहीये. मी ना फक्त वातावरण निर्माण करते ज्यामुळे मला हव्या त्या गोष्टी आपोआप घडायला लागतात. मधुरा, तुझी फालतूची बडबड बंद कर आणि मला सांग, तू असं का म्हणतेस की माझं काम होणार नाही म्हणून? असंच. तुझा प्लॅन बदलला ना तर ये नाश्ता करायला. मधुरा असं का म्हणाली की तुझं काम होणार नाही म्हणून? तिला काय माहित नाही कुठे चाललंय. आता काय केलंय हिने?
मीराला त्रास होईल असं जर काही पुन्हा वागली नाही, हिच्यामुळे खूप उशीर झाला. शाळा सुरू झाली असणार, आता मीराची भेट होणार नाही. तिला कॉल करतो. नाही, नको, तिला आवडणार नाही. काय करू? विशाखाला कॉल करतो. आदित्य? हा हॅलो, बोल आदित्य. हाय विशाखा. तू शाळेत पोचलीस का? हो पोचले, वर्गावरच चालली आहे. बोल ना, तुझं काही महत्वाचं काम होतं का? हा नाही, काम म्हणजे मीरा आली आहे ना शाळेत? अरे आदित्य, मलाच कळत नाही तिचं काय चाललंय. म्हणजे काय झालंय नक्की? तू मला सांग. मीरा ठीक आहे ना? तू एक काम कर, तू दे तिच्याकडे फोन, मी बोलतो तिच्याशी. दे. आदित्य ऐक ना, ऐक. हे बघ, मीरा शाळेमध्ये आलीच नाहीये. आज काही सुट्टी वगैरे घेणारे असते म्हणाली नव्हती ती. मी ऑफिसमध्ये जाऊन विचारलं तर त्यांनी सांगितलं की मीरा आजपासून शाळेत येणारच नाहीये. काय? विशाखा ऐक, हे बघ, मीरा जॉब सोडणं शक्य नाहीये. तू मला सांग, तुझं बोलणं झालं का फोनवर तिच्याशी? ऐक ना, मला ना आता खूप लेट झालाय अरे, आणि मला वेळच मिळाला नाहीये मीराशी बोलायला. जेव्हा वेळ मिळाला तेव्हा मी लगेच बोलीन मीराशी आणि मग तुला पण फोन करते. हा नाही, विशाखा ठीक आहे. तू ऐक ना, तिच्याशी बोलणं झालं की प्लीज मला लगेच कळव ना, प्लीज प्लीज प्लीज. हो कळवते. ओके, बाय. मीराने असं अचानक का जॉब सोडला असेल? मधुरा. आलास? मला माहित होतं तू येणार. ये बस, नाश्ता करू ये. मधुरा, नक्की काय केलंयस तू? कशाबद्दल बोलतोयस तू? तुला चांगलंच माहिती मी कशाबद्दल बोलतोय ते. नक्की काय घोळ घालून ठेवलायस तू? मी बिचारी काय करणार? मी काही केलं नाही. उगाच ओरडू नकोस माझ्यावर. मग तू असं का म्हणालीस? जाऊ नकोस, तुझं काम होणार नाही म्हणून. म्हणजे तुला माहित होतं ना मी कुठे चाललोय ते? मी सांगितलं होतं ना तुला. तुझ्याबद्दल मला सगळी माहिती असते. मधुरा, या बाबतीत मला अजिबात फालतूगिरी नकोय. म्हणजे तुला माहित होतं मी कुठे चाललोय, हो ना? हा, आदित्य, किती तडफडतोय. माझ्यासाठी कधी करशील हे सगळं? मधुरा, मी तुला पुन्हा सांगतोय, या बाबतीत मला फालतूगिरी नकोय. ओके ओके ओके, चल मला आधी नीट सांग नक्की काय झालंय. हे बघ, तुला चांगलंच माहितीये काय झालंय ते. मीरा शाळेत गेलेली नाहीये आणि यापुढे ती कधीही जाणार नाहीये. तिने शाळा सोडलीये. कळलं मी काय काय करू शकते ते? काय म्हणाला होतास? मीरा ताईच्या नखाचीही सर नाहीये मला. आता बघ मी काय काय करू शकते ते. हे बघ, तू काहीही केलंस ना तरी मीराची सर तुला कधीच येऊ शकत नाही. फक्त काय केलंस तेवढं सांग बस. बघ, तू माझ्याशी असं वागतोस ना म्हणून घडतं हे सगळं. हे बघ, तुझ्यामुळे मीराला जराही त्रास झाला तरी तुला सोडणार नाहीये मी, लक्षात ठेव. हेच तर म्हणते ना आदित्य मी. तिला सोड पण मला सोडू नकोस. म्हणजे बघ सगळं कसं असं छान होईल. तुला स्वतःच्या सख्ख्या बहिणीशी असं वागायला काहीच वाटत नाहीये? माझ्याशी असं वागायला तुला लाज वाटत नाही का? मला होणारा त्रास तुला दिसत नाही? दिसतो ना, आणि हाच त्रास तुला आणखीन होत राहील. तू जितका त्रास मीराला देशील ना तितकाच त्रास मी तुला दे, लक्षात ठेव. बघू आता कोण कोणाला त्रास देत आहे ते. The number you are trying to call is currently switched off. विशाखा, तुझं काही बोलणं झालं? मीराशी बोलणं झालं?
नाही ना यार, मी 1000 वेळा फोन करून झालोय पण ती उचलतच नाही फोन, आणि आता तर स्विच ऑफ येतोय. बाबा मला 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 खरंच वाटतं की ना नक्कीच काहीतरी गडबड आहे. हो माझ्या डोक्यात गोंधळ चालू आहे, पण नाही अगं मीरा असं करूच शकत नाही. ती कोणालाही न सांगता अशी नोकरी नाही सोडणार. नाही तर बरं मला नाही तर तुला तरी सांगितलंच असतं ना तिने. ऐक ना, तुला काही कळालं तर प्लीज, म्हणजे कोणाकडून काही माहिती मिळाली वगैरे तर प्लीज मला कळव, लगेच कळव. हो मी वाट बघतो, वाट. हा काय झालंय तुला? अगं काय हे? हा, लक्ष कुठे आहे तुझं? फुकट नाही येत ते दूध. इतकी साधी कामं नाही करतायत का मीरा तुला? सॉरी, ते माझं लक्ष. सॉरी, खरंच सॉरी. आणि हे काय आवरलं नाहीयेस तू अजून? शाळेत जायचंय ना? आधी स्वतः आवरायला उशीर करायचा आणि निघायचं, आणि आम्हाला म्हणायचं बाकीची कामे तुम्ही करा म्हणून. हा, नाही मी करेन सगळं. काय करेन? राहू दे, जा तू शाळेत जा, आम्ही बघतो बाकीची कामं. शाळेत नाही जाणार आहे मी आजपासून. काय म्हणालीस? शाळेत नाही जाणार का? दादा काही म्हणाला का तुला? नाही ते काही नाही म्हणाले. मीच ठरवलंय आजपासून नाही जायचं. बरोबरच आहे. आता शाळेत जायची गरजच काय? हा, एवढा मस्त लखपती नवरा मिळालाय, मस्त पैकी घरी बसून त्याचे पैसे उधळायचे. हा, त्याच्या जीवावर जगायचं. आता काय महाराणी सारखी पायावर पाय टाकून आम्हाला ऑर्डर देत बसणार, हो ना? घराकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून मी शाळेत जाणं बंद केलंय. हो का? अच्छा, ठीक आहे. मला काय करायचंय नाहीतरी. तू आणि दादा बघून घ्या काय ते. आणि आता घरी येस तर मला 1 कप कॉफी तरी मिळेल का? हा, हो करते, लगेच करते. कर. ताई, कॉफी मी करते. अगं नाही करते ना मी. काय झालंय ताई? तुम्ही शाळा का सोडणार आहात? हे बघा, इथलं मी सगळं व्यवस्थित करेन, तुम्ही काळजी नका करू. अगं हो, तू नको काळजी करूस. तू तर आहेसच ग, पण दुर्वाकडे दुर्लक्ष नको व्हायला म्हणून मी शाळेत जाणं बंद करते. नक्की हेच कारण आहे ना? हो, हेच कारण आहे. अजून काय? तू नको टेन्शन घेऊस. तुम्ही लपवताय माझ्यापासून ताई. मी काहीही लपवत नाहीये. तू जा बघू भाजी निवड, मी कॉफीचं बघते. जा.